जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथे कपाशीच्या पिकांबाबत अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। 4 एकर क्षेत्रात लागवड केलेल्या कपाशीपैकी सुमारे 3 एकर क्षेत्रातील रोपे अचानक जळू लागल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे। डोळ्यादेखत पीक नष्ट होत असल्याने शेतकरी हतबल झाला असून कृषी विभागाने तातडीने पाहणी करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। पाचोरा तालुक्यात यंदा अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन आणि उपलब्ध पाण्याच्या आधारे कपाशीची लागवड केली आहे। मागील खरीप आणि रब्बी हंगामात अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामातून मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत। खडकदेवळा बुद्रुक येथील शेतकरी गणेश लोटन देवरे यांनी आपल्या 4 एकर क्षेत्रात तिलक 511 या कपाशीची लागवड केली होती। लागवडीनंतर 4थ्या-5व्या दिवशी उगवण चांगली झाली, मात्र पीक 15 ते 16 दिवसांचे झाल्यानंतर अचानक रोपे करपळून जळू लागल्याचा प्रकार समोर आला। विशेष म्हणजे आजूबाजूच्या शेतातील कपाशीची पिके चांगल्या स्थितीत असताना केवळ त्यांच्या शेतातील कपाशी प्रभावित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत माहिती मिळताच संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेताला भेट देऊन पाहणी केली। प्राथमिक निरीक्षणात त्यांनी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे कारण सांगितले, मात्र शेतकरी गणेश देवरे यांनी हा दावा फेटाळून लावत बियाण्यातच दोष असल्याचा संशय व्यक्त केला आहे। 25 वर्षांच्या शेती अनुभवात एवढ्या लहान वयाच्या कपाशीला बुरशीजन्य रोगामुळे असे नुकसान झाल्याचे कधी पाहिले नसल्याचे त्यांनी सांगितले। कंपनीकडून चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। या प्रकरणी कृषी विभागाने अधिकृत तक्रार दाखल करून पंचनामा करण्याची मागणी करण्यात येणार असून योग्य न्याय न मिळाल्यास ग्राहक न्यायालयातही दाद मागणार असल्याचे शेतकरी गणेश देवरे यांनी स्पष्ट केले आहे। नमस्कार, मी खडकदेवळा बुद्रुक येथील रहिवासी असून माझं नाव गणेश लोटन देवरे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। मी 3 एकर क्षेत्र कापूस पिकाची लागवड केलेली आहे। त्याच्यात तिलक 511 आणि छावा लावलेली आहे। तर 4 तारखेची लागवड असून माझ्या शेतात काल पाहणी करण्याकरता डेक्कन सीड्स या कंपनीचे तिलक 511 पिंजारी म्हणून साहेब आले होते। तर कपाशी जळते माझ्या शेतात, मी त्यांना बोलवलेलं होतं। तर त्यांनी पाहिल्यानंतर मला सांगितलं काल दुपारी 2 वाजता की बा तुमच्या शेतात कपाशीला बुरशी लागते। आता मी 25 वर्षापासून कापूस हे पीक लागवड करतो आहे आणि मका रब्बी हंगामाला घेतो आहे। तर मक्यावरती दरवर्षी कपाशी येते, पण ह्याच वर्षी पहिलं वर्ष असं झालं की 15 दिवसाच्या कपाशीला बुरशी लागली बा म्हणून, कारण की ते साहेब म्हणत आहे असं की या बुरशीचा परिणाम आहे, याला ड्रिंचिंग करावं लागेल। तर माझं म्हणणं असं आहे की आजूबाजूच्या शेतात पण मका आहे, त्यांनी पण कपाशी लावली आहे। त्यांनी 28 मेला लावलेली आहे आणि मी 4 जूनला लावलेली आहे। तर त्यांच्या शेतात बुरशी नाही आहे आणि माझ्या शेतात बुरशी कशी लागली, प्रश्न पहिला हा। दुसरा प्रश्न, जर कधी ह्या बियाणाला मक्याच्या शेतात बुरशी लागते तर कंपनीने तशी वॉर्निंग पाकिटावरती म्हणा किंवा जाहिरात करताना म्हणा दिली आहे का? तर तसं काही नाही आहे। आणि छावा जी लावलेली एका दिवसाची लागवड आहे। आता 3 एकर क्षेत्र माझं 3 दिवसात भरल्या जातं आहे। ठिबकनी हे सरी पद्धतीवर आहे, पाण्याची आपडतपड होते हे आपल्याला मान्य आहे, पण 3 दिवसात सरीला काही फरक पडत नाही। आजूबाजूला 15-15 मिनटं चालते आहेत विहिरी, त्यांच्यावर त्यांची कपाशी ग्रोथ करते, माझी कपाशी जळते। कोणी म्हणणार नाही 15 दिवसाची कपाशी आहे बा म्हणून। आता छावाची जर कधी पाहिली ती कपाशी, ह्या कपाशी जमीन आसमानाचा फरक दिसून येतो आहे शेतात। तर मी त्यांच्याकडे जेव्हा तक्रार केली असता त्यांनी मला सरळ उत्तर दिलं की बा तुम्ही नवीन लागवड करा इथं, नाही तर तुमचं सगळं शेत बसून जाणार आहे हे असं। तर ह्या बियाणाचा दोष आहे का शेताचा दोष आहे, आता हे नेमकं समजायचं कसं? ते तर म्हणताय बुरशी लागलेली आहे, बुरशी लागलेली आहे। तर 15 दिवसाच्या कापसाला बुरशी लागते का? आतापर्यंत माझ्या अनुभवानुसार 25 वर्षापासून कपाशीला तर काही बुरशी लागलेली नाही आहे। मक्याच्या शेतात लावली, ज्वारीच्या शेतात लावली का बाजरीच्या शेतात लावली, आणि माझ्या मक्याला काही बुरशी लागलेली नाही होती। करपा हा रोग माझ्या मक्याला आलेला नाही होता। तर मग कपाशीवरती बुरशी ही आली कशी? हे बियाणं बोगस आहे का? हा माझ्या मनात पडलेला प्रश्न आहे। तर याचं समाधानकारक उत्तर जे काल साहेब आलेले होते त्यांनी मला दिलेलं नाही आहे। याच्याकरता मी पाचोरा कृषी विभागाकडे सोमवारी तक्रार करणार आहे। आज शनिवार असल्यामुळे ऑफिस बंद होतं, तर त्यांच्याकडे मी आता तक्रार करणार आहे की कारण 1.5 एकर क्षेत्रामध्ये ते संपूर्ण शेतात जर काही जळून चाललेलं आहे, एवढ्या उन्हात मी सरीचं पाणी भरते, माझी मेहनत, बियाणाचा खर्च, लागवडीचा खर्च, हे असं जर काही चालू राहिलं तर शेतकऱ्यांना हे परवडणार नाही आहे।
असं जर कधी राहिलं तर शेती करायची का नाही करायची हा प्रश्न एक निर्माण होतोय. मक्याला तसंच आहे, मक्का बी लावला की त्याच्यावर करपा पडतो, बुरशीनाशक येते आणि कंपनीवाले सांगता की आम्ही काहीच करू शकत नाही. मग हे बियाणे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे? कारण की मक्याची बी थैली 2200 रुपयाला 2000ला आहे. आता कपाशी बियाण्याचे भाव वाढले तर शेतकऱ्यांनी करायचं का बा? कितीचं नुकसान झालंय तुमचं टोटल? आता टोटल जर कधी धरलं तर पा हे एक थैली जर कधी कंपनीवाले सांगता आमची थैली 10 क्विंटल उतरते, 12 क्विंटल उतरते. आता ती लागवडच व्यवस्थित झालेली नाही तर तो कापूस किती घेणार आहे? तर त्याच्याकरता माझी हात जोडून विनंती आहे कंपनीला की माझ्या क्षेत्रात पाहून नुकसान भरपाई देण्यात यावी बा, ही माझी अशी इच्छा आहे. नाही तर मला कायदेशीररित्या त्यांच्यावर कंप्लेंट करावी लागणार आहे, ग्राहक मंचाकडे तक्रार करावी लागणार आहे. बिल वगैरे आहे का तुमच्याकडे? सगळं पक्क बिल आहे, त्याच्यात लॉट नंबर वगैरे सर्व आहे. मग तुम्ही आता कृषी विभागाकडे कृषी तक्रार विभागाकडे सोमवारी मी अर्ज दाखल करणार आहे, त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर चालू होईल.